नमस्कार मंडळी. घरात भाजीला काहीच नसेल ना तेव्हा 8 दिवस टिकणारी अशा प्रकारे चटपटीत मिरची नक्कीच करू शकता आणि एकदा केली की परत परत कराल. ताजी टवटवीत हिरवी मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर कोरड्या नॅपकिनवरती अशा प्रकारे घालून पूर्णपणे कोरडी करून घेऊयात. तर या ठिकाणी मी जास्त तिखट नसलेली म्हणजेच पोपटी कलरची हिरवी मिरची घेतलेली आहे. तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कोणतीही मिरची घेऊ शकता. मिरची संपूर्णपणे कोरडी करून घेतल्यानंतर एका मिरचीचे 2 तुकडे करून घेऊयात. मिरचीमध्ये थोडं तरी पाणी राहिलं ना तर अजिबात ही चटपटीत मिरची 8 दिवस टिकणार नाही. म्हणून पूर्णपणे कोरडी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि मिरचीचा देठ देखील काढण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे चटपटीत मिरची केली की एका चपातीऐवजी 2 चपाती जास्तच खाल. भाकरीसोबत देखील खूप अप्रतिम अशी मिरची लागते. संपूर्ण मिरचीचे अशा प्रकारे तुकडे करून घेतल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित संपूर्ण मिरचीला लावून घेऊयात. नेहमी मोदक ज्याप्रमाणे वाफवून घेतो त्याप्रमाणे मिरची देखील 10 मिनिटे छान वाफवून घेऊयात. मिरचीला मीठ लावून वाफवून घेतल्यामुळे मिरचीचा तिखटपणा पूर्णपणे कमी होतो. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. मिरची शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे 10 मिनिटे मिरची वाफवून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेऊयात. अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये ही 8 दिवस टिकणारी मिरची तयार होते. बाजारातील समोसा, ढोकळा किंवा इतर स्नॅक्सचे पदार्थ खाताना जी मिरची दिली जाते ना ती अशा प्रकारे वाफवून नंतर त्यावरती तेलाची फोडणी दिलेली असते. आणि वडापावसोबत जी मिरची दिली जाते ना ती डीप फ्राय केलेली असते. मिरची छान मऊसर शिजवून झाल्यानंतर आता आपण मिरचीला छान तडका देणार आहोत. 7-8 दिवसाचा प्रवास असेल ना तर त्यावेळेस ही चटपटीत मिरची ही नक्कीच करू शकता. मिरचीला छान तडका देण्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेऊयात. मी मिरचीला तडका देण्यासाठी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही कोणतंही तेल वापरलं तरीही चालेल, परंतु शेंगदाणा तेलामुळे मिरचीला खूप छान टेस्ट येते. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा राई घालूयात. राई तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे, कढीपत्ता, किसून घेतलेलं आलं, भरपूर सारा ठेचून घेतलेला लसूण आणि आल्यामुळे मिरचीला खूप छान टेस्ट येते. जेवढा तुम्ही लसूण आणि आलं जास्त टाकाल ना तेवढीच मिरची चवीला खूप भन्नाट अशी लागते. सर्व जिन्नस छान 1 ते 1.5 मिनिटे परतून घेऊयात. त्यानंतर पाव चमचा हळद, थोडासा हिंग घालून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर वाफवून घेतलेली मिरची घालून घेऊन ती देखील फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिरचीप्रमाणात मिरचीच्या देठामध्ये देखील खूप चव असते, त्यामुळे मी मिरचीचे देठ अजिबात काढलेले नाही. सुरुवातीला मिरची वाफवण्यापूर्वी आपण मिरचीला मीठ लावून घेतलेले होते, परंतु आता जी फोडणी केली ना त्यापुरतेच थोडंसं मी मीठ घालून घेतलेलं आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. चपाती, भाकरी आणि वरण भाताबरोबर ही मिरची खूप सुंदर अशी लागते. शिळी बाजरीची भाकरी तरी असेल ना तर बेत एक नंबरच. फोडणी म्हणजे 2 मिनिटं मिरची छान परतून झाल्यानंतर आता 5 मिनिटासाठी मिरचीवरती झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून सर्व फोडणी मिरचीला व्यवस्थित लागली जाईल. मिरचीला छान वाफ काढल्यानंतर घरातील ताजे आणि कमी आंबट असलेले साधारणपणे पोह्याच्या चमच्याने 3 चमचे घट्टसर दही घालून ते मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. दही मिरचीमध्ये टाकल्यानंतर दहीचं पाणी होतं. आता हेच पाणी पूर्णपणे आपण आटवून घेऊयात. पाणी जरा तरी असंच ठेवलं तर मिरची 8 दिवस अजिबात टिकणार नाही. दही घातल्यामुळे मिरचीला आंबटसर चव येते, त्यामुळेच मिरची देखील खाण्यासाठी खूप सुंदर अशी लागते. दहीचं प्रमाण तुम्ही मिरची किती घेतली ना त्यानुसार कमी जास्त करू शकता किंवा जास्त तुम्ही दही घातलं ना तरी देखील काहीच हरकत नाही. 8 दिवस मिरची तुम्हाला टिकवायची असेल तर दह्यातील पूर्णपणे पाणी आटवणे आवश्यक आहे, किंवा 1-2 दिवसासाठीच पाहिजे असेल ना तर संपूर्ण पाणी दह्यातील नाही आटवले तरीही चालेल. हलकंसं दह्याचं पाणी आटत आल्यानंतर एक मोठा चमचा भाजलेला दाण्याचा कूट टाकून तो देखील व्यवस्थित मिक्स करून घेते. आता दाण्याचा कूट खूप जास्त बारीक नसून हलकासा तो भरडच असावा, त्यामुळे मिरची खाताना दाण्याचा कूट दाताखाली आला ना तर खूप सुंदर असा लागतो. शेवटी त्यावरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेते. तर अशा प्रकारे 8 दिवस टिकणारी आपली दह्यातील चटपटीत मिरची तयार झालेली आहे.
शेवटी त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. तुम्ही देखील मी दाखवल्याप्रमाणे 8 दिवस टिकणारी ही दह्यातील हिरवी मिरची नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी रेसिपी चॅनलवरती अपलोड करते त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन जरूर मिळेल. चला भेटूया पुढील व्हिडिओत.